विद्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून मोठी कारवाई समोर आली आहे। पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक करून तब्बल 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बाळू किशोर गुहे राहणार रंगार गल्ली पाथर्डी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीला 2 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 10 गॅस टाक्या, 4 इलेक्ट्रिक वजन काटे, 10 लोखंडी सत्तूर असा एकूण 47,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या उल्लेखनीय कारवाईमुळे पाथर्डी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसलाय। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 2/12/2025 रोजी एक इसम घरफोडी चोरी करून पळून जात आहे अशी माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळू किशोर पुरे वय 70 वर्ष हा इसम दिसला। त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केली आणि नुकतीच पहाटे एक घरफोडी झालेली होती। त्या घरफोडीमधील मुद्देमाल त्याने काढून दिला। तर त्या घरफोडीचा तपास करत असताना त्याने पाथर्डी व तिसगाव मधील असे एकूण 14 घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 10 गॅस टाक्या, 4 इलेक्ट्रॉनिक वजन काटे व 10 लोखंडी सत्तूर असा ऐवज जप्त करण्यात आला आणि त्या वस्तू विकत घेणारे अहमदनगर चितळे रोड येथील गालिब इस्माईल तांबोळी, शनी गल्ली, अहमदनगर, कुमार शेखर कुरापट्टी, तोपखाना, टिळक राम तमंग, चितळे रोड, निलेश राम घोगरे, चितळे रोड अशांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक सो तसेच DYSP सो शेवगाव विभाग यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे व जनसामान्य नागरिकांमध्ये पण सर्व पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे। धन्यवाद। महाराष्ट्र T24 हे आपणार होणार कामात लगाओ आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।